गुड मॉर्निंग। तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज 5 जानेवारी 2025। तर 5 जानेवारी 2021 साली माझं लग्न झालं। तर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस। तर आज माझ्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झाले। तर आज तुम्हाला मी माझं लग्नाचे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझं लग्न कशा पद्धतीने झालं तर चला। तर ज्वाला माता लॉन्सलाच होतं लग्न। तर आज पार्ट 1 हळदीचा पार्ट 1 येणार आहे। तर हळद आणि त्यानंतर 3 वाजता तर लगेच दुपारी 3 वाजता आहे ना मी लग्नाचेही व्हिडिओ शेअर करेल। तर दोन्हीही व्हिडिओ नक्की बघा आणि आवडले का कमेंट मध्ये नक्की सांगा। तर आज माझ्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झाले। तर आज पार्ट 1 शेअर करते तुम्हाला आणि दुसरा ही लग्नाचा व्हिडिओ लवकरच येईल। तर आपल्या महालक्ष्मी आईंचे रूप बघा किती मस्त दिसतंय ना। तर हा हे मम्मीचं आहे ना जुनं देवघर आहे। तर आता सगळ्यात पहिले ना तर इथे देवाला लग्नपत्रिका पण दिलेली होती आणि आज हळदीचा दिवस। तर हळदीच्या दिवशी ना म्हणजे आपल्या दारावरती ना गणपतीचा फोटो लावला जातो। 5 बायका पूजा करतात आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली जाते। बाहेर सगळे हळद म्हणजे फोडण्याचं चालू होतं। हे मम्मीचं आहे ते जुनं देवघर आहे। तर म्हणजे काही जुने व्हिडिओमध्ये पण आहे आणि तेव्हा पप्पा सुट्टीवरती आलेले होते। तर एक वर्ष इकडेच होते पप्पा बऱ्याच वेळ, कारण माझ्या लग्नाच्या नंतर म्हणजे भरपूर म्हणजे कोरोना होता, आधीही होता आणि नंतरही होता, पण लग्नामध्ये थोडंसं नॉर्मल झालं होतं। त्यामुळे मस्त असं, नाही तर कोरोनामध्ये कसं प्रत्येकाचे असे ना गर्दी वगैरे नसायची, 10-15 लोकांमध्येच लग्न व्हायचं। पण माझ्या लग्नाच्या वेळेस असं काही म्हणजे नॉर्मल झालं होतं, त्यामुळे मस्त छान मस्त असं थाटामाटात माझं लग्न झालं आहे। तर इथे अंगणातच आहे ना सगळ्या माझ्या काका काकीन त्या आजीन त्या इथे हळद फोडताय आणि मस्त गाणी म्हणत होत्या। पण यामध्ये ना सगळं काही हे ना म्हणजे व्हिडिओ
काढलेले आहे ना, तर यामध्ये सगळे काही आहे ना सॉन्ग टाकलेले, कॉपीराइट येऊ शकतं, मला म्यूट करायला लागलं. आणि आता सगळे ही ना म्हणजे हळद वगैरे आणलेली जातं वगैरे, त्याला हे सगळं काही बायकांनी पूजा वगैरे करून घेतलं. आणि हे आहे ते मम्मीचं घर, भगवती निवास, शेळके गल्लीमध्ये. तर इथे आता सगळ्या बायका हळद दळताय. तर हळदने ही घरासमोरच दळली. पण हळद होती, हळदीचा कार्यक्रम होता तो ज्वालामाता लॉन्सलाच. तर ज्वालामाता सौरभ भाऊचंही लग्न ज्वालामाता लॉन्सलाच आहे, हळदही ज्वालामाता लॉन्सलाच आहे. तर आता आम्ही ज्वालामाता लॉन्सला वरती आलो आणि नवरदेवांची हळद म्हणजे माझ्या मिस्टरांची हळद घरीच होती. कुंदेवाडीला घरासमोर त्यांनी हळद लावली आणि नवरदेवाला हळद लावल्यानंतर नवरदेवाची जी उष्टी हळद असते ना, ती घेऊन मस्त वाजत गाजत नवरीकडे येतात. तर मीही मस्त तयार होऊन इकडे आली आहे लॉन्सवरती. पप्पा, काका, मामा. तर काका ते इथे सगळे काही उभे होते. इकडे माझ्या आजीन त्या मावशीन त्या बसलेल्या होत्या. आणि आता 4 वर्षाच्या सगळ्या काही तुम्हाला थोडेफार सगळ्यांमध्ये थोडे चेंज दिसेल. तर अर्चना मामी, मम्मी, सगळ्या मावशीन त्या इथे बसलेल्या होत्या. आजी, राहुल, गौरव मामा, सौरभ भाऊ, सगळ्यांमध्ये तुम्हाला चेंज वाटतंय ना. तर सगळे असे 4 वर्षाच्या आधी थोडे चेंज होते, नंतर आता सगळे काही थोडेसं बदल झालाच आहे सगळ्यांमध्ये. तर आता मावशीन त्या इथे आता सगळे काही ना तांबे सुतवतात. तर 5 तांबे ठेवले जातात, त्याला दोरा असं फिरवला जातो, त्याला दोरा सुतवणं म्हणतात, गाणे म्हणून म्हटलं जातं माझ्या नंदबाई. तर हळद अशी वाजत गाजत आणली जाते. आणि आता मीही मस्त तयार होऊन आली आहे, रेड साडीच घातलेली आहे आणि फ्लॉवरची फुलांची नकली फुलांची हे घातलेले आहे मी ज्वेलरी. तर पहिले 4 वर्षापूर्वी थोडं चेंजच असायचं ना. तर नम्रता सगळ्या बहिणींनी मला असे गोल फेरे घातले, म्हणजे हातात सुपारी होती माझ्या आणि पान सुपारी, आणि प्रत्येक बहिणीने असे फेरे घालते. त्यानंतर मग आंघोळ केली जाते. सगळे जोडप्याने येऊन, मावशींनी येऊन, 5 सुहासिनी असे सगळे येऊन आहे ना मग आंघोळ घालतात. फोटोशूट होतं आणि मीही थोडी इमोशनल झाली होते. तर चला, तर आंघोळ घालता सौरभ भाऊ आला, तर थोडंसं रडूच आलं. तर मला बघून आता सगळेजण इमोशनल झाले होते. ते सगळेजण रडत होते हळदीच्या दिवशीही, आणि बिदाईच्या दिवशी तर विचारच नको. तर तेही पार्ट तुमच्यासोबत शेअर करणारे. तर नक्की सगळे पार्ट बघा माझ्या लग्नाचे. तर आज तुमच्यासोबत शेअर करते. तर मावशीन ते, तर आपला सगळ्यांचा लाडका शिव बघा किती छोटा होता ना. तर अंशू तर नव्हतेच तेव्हा, मामी प्रेग्नेंट होत्या. तर आजी, बाबा, मामा, तर सगळ्यांमध्ये थोडासा बदल दिसतोय ना. पूजा, तर हे बघा, ह्या अर्चना मामी, तर सगळेजण रडतच होते. कल्याणी मावशी, ऋतू मावशी, अमृता, पूजा, मनीषा म्हणजे माझ्या काकांची मुलगी, दीदी, सौरभ भाऊ, तर हे सगळे माझे मामा. तर शुभम मामा, तर गुड्डू मामन ते, गौरव मामन ते, हा हे रडका आपलं शिव खूप लहान होता. तर माझ्यासमोर आंघोळ घातली त्याला. तर मामाने उचलून घेतलं. तर मामा मामी उचलतात ना नवरीला आंघोळ घातल्यानंतर. आणि इकडे साईडला आंघोळ घातली आणि इकडे हळद लावण्याचा कार्यक्रम. तर ज्वालामाता लॉन्सलाच होती आणि हे गव्हाचं हे केलं आणि इकडे सगळेजण उभे होते. तर म्हणजे सगळ्यात पहिले माझंच लग्न झालेलं होतं, त्यानंतर सगळ्यांचे बाकींचे झाले आणि सगळे म्हणजे आमच्या बहिणी भावांमध्ये आणि जया मावशी. तर हळद लावतानाही सगळ्या मावश्या इमोशनल झाल्या होत्या. तर पुढे तुम्हाला लहानी मावशी पण दिसेल, रडत होती. म्हणजे आता हे म्हणजे कॅमेरेवाले कसे सगळं शूट घेत असतात. तर हे बघा, तर मम्मी तर हळद संपेपर्यंत मम्मी पप्पांचं डोळ्यात पाणीच होतं. कारण म्हणजे त्यांना सोडून मी कधी गेलेच नाही. तर मामाचं घर पण जवळ येत जात राहायचो, मामाच्या घरी म्हणजे असं मुक्कामी जाण्याचा प्रश्न नाही. तर सगळ्यांनी ना मला हळद लावली. असा हा माझा हळदीचा कार्यक्रम. तर कसा वाटला, तर आवडला का तुम्हाला? तर हा बघा आपला सौरभ भाऊ. तर खूप छान मस्त सगळे तयार झालेले होते. मस्त सगळ्यांनी अशा काठापदराच्या साड्या घातल्या होत्या. पूजन त्यांनी नऊवार घातलेली होती. माझ्या बहिणी छोट्या छोट्या होत्या. तर ही आहे लोणारवाडीची मावशी व सुवर्णा मावशी.
तर लहानी मावशी सगळ्यांनी माझं औक्षण केलं, सगळ्यांनी हळद लावली आणि त्यानंतर आपलं ओटी भरण वगैरे असते ना, तर माझे सासरकडचे येऊन तर माझी ही आजी जी काही आपल्यामध्ये नाही आहे, ही माझी काकी. तर आणि ही बघा लहानी मावशी अजूनही रडतच होती, ती खूप इमोशनल आहे आणि एका साईडला उभी राहून अशी तिच्या डोळ्यामध्ये पाणीच आहे ना. तर हे सगळं कायचं कॅमेरावर कॅच करत असतात. मला हळद लागली, मी साडी चेंज करायला गेले आणि इकडे आता सगळेजण हळद खेळताय. तर माझ्या सासूबाई, आमच्या आई, माझ्या ननंदबाई, आजी, तर आत्याबाई आणि इकडे सगळ्या आजी मावशी, तर सगळ्यांचं फोटोशूट चालू झालं. सगळ्यांमध्ये थोडंफार चेंज वाटतोय ना आणि सगळ्यांचे लुक कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मी मस्त येल्लो कलरची साडी घालून आले आणि हे बघा सगळे आमची ही मावशा म्हणजे आजीन त्या सगळी ही फॅमिली खूप मोठी फॅमिली आहे. तर आता म्हणजे मंडोळ्या बांधायचा त्यालाही गाणं म्हटलं जातं ना, आत्याबाई होत्याच गाणं म्हणायला. आत्याबाईंना सगळे गाणे वगैरे येतात, मस्त आहे, भरपूर ताईंना आवडताही. या माझ्या मोठ्या जाऊबाई. तर आता माझी सगळी सासरची फॅमिली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आणि सगळेजण मस्त उखाणे घेत होते. पण हे सगळे काही एडिट झालेले व्हिडिओ आहे ना, सगळीकडे सॉंगच टाकलेले होते ना, त्यामुळे याही माझ्या जाऊबाई बऱ्याच काही ओळखतही असतील, कारण बरेच वेळ आता माझी सासरची फॅमिली ही दिसते आणि काही जण ओळखतात. माझी काकी तेजू नानी, तर याही आल्या, यांनीही वाण वगैरे घेतली. त्यानंतर म्हणजे ओटी भरली जाते. तर सासरकडच्या असतात ना, त्याच ओटी भरायला येतात आणि सगळ्यांनी ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर माझं फोटोशूट सुरू झालं फॅमिलीसोबत. माझे हळद लग्न म्हटले की फोटोशूट आलंच. तर याही माझ्या ननंदबाईचं आहे. तर सगळ्यांनी ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर फोटोशूट सुरू झालं. तर कसा वाटला माझा हळदीचा लुक कमेंटमध्ये नक्की सांगा. हा आहे तो लग्नाचा सकाळचा दिवस. तर हे ना 5 तांबे भरून आहे ना असं थोडासा गोल चक्कर मारला जातो, कुठेही थोडंसं अंतरावर वाजत गाजत आणलं जातं. जी माथणी असते ना ती माथणी भरली जाते. माथणी भरताना आहे ना जे पण पाणी ओततं ना ते मस्त छान असं उखाणा घेतात.
तर चला, आज आला तुम्हाला हळदीचा पार्ट 1, तर आता माझ्या लग्नाचा पार्ट 2 लवकरच येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी माझे आत्या आणि मामा आहेत, तर म्हणजे देवक आणलं त्यांनी. तर वाजत गाजतच देवक आणलं जातं सोनाराच्या दुकानात जाऊन. तर चला, इथंच आजचे व्हिडिओ एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.